नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा एक व्हिडिओ बनवतोय आणि मी आज चाललेलो आहे वैष्णवी देवी जम्मू काश्मीर आणि माझ्यासोबत आम्ही तिघेजण आहोत। एक राजेंद्र आहे, ते दोघेजण आम्ही आहोत, तिघेजण आहोत। आम्ही तिघे चाललोय वैष्णवी देवीला। प्रवासाचा व्हिडिओ बनवतो, तिथे गेल्यावर तो व्हिडिओ मी ब्लॉग टाकणारच आहे। हा प्रवासाचा व्हिडिओ आहे। आता आम्ही आहेत बांद्रा स्टेशनवरती। बांद्रा स्टेशनवर ही आपली ट्रेन आहे, बांद्रे टू जम्मू तवी। या आपली ट्रेन लागलेली, या ट्रेनने आपण निघणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रवासाचा व्हिडिओ असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। एक बुलावा आलेला आहे आपल्याला, माता राणीचा बुलावा आलेला आहे आणि आपण आता जाणार आहोत वैष्णवी देवीला। ठीक आहे, मी माझं तर पहिल्यांदाच आहे, कारण ते दोघे जण भरपूर वेळेला जाऊन आलेले। ते जवळ तर 10 वेळेला आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि आता मी पहिल्यांदाच आहे। माझा पहिल्यांदा हा प्रवास कसा असणार आहे या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर आपल्या चॅनलला जो कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चाललेलं आहे, पहिले पाणी घेऊन येतो। ट्रेन लागलेली 12ची। ॲक्च्युली आम्ही कुर्ल्याला उतरलो, कुर्ल्यावरून आम्ही डायरेक्ट बांद्राला आम्ही रिक्षा पकडली। रिक्षाने आपल्याला 60 रुपये घेतले रिक्षावाल्याने आपल्याकडून, कुठून कुर्ल्या स्टेशनवरून डायरेक्ट बांद्रा स्टेशनपर्यंत। ठीक आहे, 12ची ट्रेन लागलेली आहे। मग आपण ह्या ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट आपण कुठे जम्मूला उतरणार आहे। ठीक आहे, तर तिथून कसा प्रवास असणार आहे, ट्रेनमधला प्रवास कसा असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर आपण पहिले चालू बिस्लरी बघायला मित्रांनो। ठीक आहे, चला मित्रांनो, थोड्याच वेळेला आपण ट्रेनमध्ये बसणार आहोत। खूप दिवसाचं स्वप्न होतं, हा ड्रीम होता, माझा फर्स्ट ड्रीम होता। आज तो पूर्ण होतोय आणि तो कोणत्या माणसामुळे पूर्ण होतो हा पण तुम्हाला दाखवतो। या माणसामुळे माझा ड्रीम आज पूर्ण होतोय। या माणसामुळेच आज मी माता राणीच्या दरबारात जाणार आहे, तिचं दर्शन घेणार आहे। ठीक आहे, कारण भरपूर वेळा हा जाऊन आलेला आहे, राजेंद्र जाऊन आलेला आहे आणि त्याच्यासोबत आता मी चाललेलो आहे। बोलतात ना, एक बुलावा एक मला आलेला आहे ना, बुलावा आल्यामुळे आज अजून दोघेजण आमच्यासोबत होते। भाऊ एक होता, अचानकपणे काही कामाने मी तो कॅन्सल झाला, म्हणजे त्याला बुलावाच नाही आहे। तो नंतर जूनमध्ये जाणार आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे, आम्ही तिघेजण आहेत। तर तिघेजण आम्ही चाललो आहे डायरेक्ट वैष्णोदेवीकडे। माता राणी जय माता दी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रवासामध्ये काय आम्ही एन्जॉय करणार आहोत हे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, चला तर दरवाजे तर खोलतील ट्रेनचे, तर आपण पहिले आपण सीटवर बसणार, त्याच्यानंतर आपण, कारण उद्या ट्रेन पोचणार रात्री 11 वाजता। आता 12ची ट्रेन आहे, 11 वाजता पोचणार। बाकीचं आपण मग काय ते ट्रेनमध्ये तुम्हाला मी सांगतो। ओके गाईज, ट्रेनचे दरवाजे खोलेले आपण दाखवतो, आपली सीट कुठे आहे ते पण दाखवतो। माझा 10 नंबर आहे आणि मित्र आहेत दोघेजण, ते तिकडे आहेत। ठीक आहे, आपलं 10 ना, हां इथे आपलं 10 आहे, इथे आपलं आहे। ठीक आहे, तर पूर्ण AC आहे ट्रेन आणि ही आपली सीट आहे मित्राची आणि तिकडे मित्राचे 2 सीट तिकडे पुढे आहेत। तर एन्जॉय आम्ही करणारच आहोत। 1 तास आहे अजून गाडी सुटायला। तर हा ड्रीम होता माझा आणि तो आज पूर्ण झाला आहे। खूप मस्त वाटतोय आणि असं म्हणजे एक्सायटेड आहे का मी कधी पोचतो तिथे आणि त्या भवनमध्ये आणि तिथलं दर्शन कधी घेतोय माता राणीचं। ठीक आहे, हे का मित्रांनो, पूर्ण AC ट्रेन आहे आणि खूप चांगला प्रवास आमचा होणार आहे। आज उपवास आहे, संकष्टी चतुर्थी असल्यामुळे माझा तर निर्वाण उपवास आहे, त्या दोघांना उपवास नाही। तरी पण सोबत आपण आणलेलं आहे काय, खोबऱ्याची चटणी आणली आणि भाकरी आणलेली आहे। मी तर संध्याकाळीच खाणार, पण आपण वेफर वगैरे आणि फळं वगैरे आणलेली ते आपण खाणार आहोत। असंच प्रवास आपला बनत राहील। व्हिडिओ बघतच राहा, आवडली तर लाईक करा आणि तुम्हाला जर दर्शन पाहिजे असेल तर उद्याची पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो। ठीक आहे, तर चला पहिले आपण बसून घेऊ बॅग। आता का नाश्ता तर काय नाही, कारण उपवास आहे, फक्त जे फलर वगैरे काय ते खायचं आपल्याला। ठीक आहे, तर बघा काय झोपलोय, माणूस पण झोपलाय सध्या, रात्री जागरण झालंय खायचं। तिकडे गेला तर अजून जागरण झाला असता। आराम एकदम झोपून, आता आम्ही झोपूनच जाणार। आजचा दिवस एकदम झोपाचा नाही का, ताण लागलं तर पाणी आलं का पाणी पिऊन घेऊनच झोपू, कारण आज उपवास आहे त्याच्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो, झोपून घेतो। ओके, अजून ट्रेन चालू व्हायला अर्धा तास आहे, अजून 35 मिनिटे, 12ला ट्रेन निघणार आहे। ठीक आहे, हे जेवस नाही का,
चल चला जेवून घेऊ आता. जेवायला आता आपल्याकडे आहे कस काय भाजी तुला तर घ्या तरी त्याच्यात आवाज येऊ दे ना. शिरल्याची चटणी. काही उपवास होता चतुर्थी कारण प्रवास लांबचा आहे त्याच्यामुळे उपवास सोडतोय. दुपार अर्धा उपवास चिकार झाला. गणपती बाप्पा आपलाच आहे. उपवास सोडतोय तर झोपलाय. आता आम्ही जेवण घेतो. जेवायला सांगतो तुम्हाला काय काय आहे. याचा पण काम फिट झाला आहे. तुम्हाला काय सांगू. हा बाई झोपलाय रातभर जागतो. तर काय सांगू झोपलाय. आता आम्ही जेवू ग. उचल एक भाकर तरी खा. उठल्यावर खायच कुठं दुसरं डोकं दे. काय आहे बघा चटणी आहे. चटणी खोबऱ्याची ना काय आहे शिरोल्याची चटणी. शिरोल्याची चटणी भाकर तांदळाची भाकर शिरोल्याची चटणी आणि दुसरा आयटम काय आहे शेंगदाण्याची. ही शेंगदाण्याची चटणी बघा. आपण उठलेलं आहे भूक लागले ना तर चला काही जेवून घेऊ आपण आणि आपण मग तुम्हाला भेटतो जेवल्यावरती. तर या जेवायला खोबऱ्याची नाही काय शेंगदाण्याची चटणी आणि शिरोल्याची चटणी. प्रवास असेल ना आज सोबत घेतो जेवण. बाहेरचं जेवण जेवायचं नाही. हा घरगुती आपला गावठी कचका चटणी आणि भाकर. शिरोल्याची चटणी बघितली कधी एक नंबर झालाय. त्याला पण जेवू दे नंतर भेटतो तुम्हाला. काहीच जेवण झालेलं आपला आत्ताच. एक भाकर खाल्ली. उपवास सोडला. चतुर्थीचा उपवास होता. आमच्या मामाने चटणी आणलेली शिरोल्याची आणि एक नंबर होती. भाकरी होत्या आणि शेंगदाण्याची चटणी होती. अजून माझं टिफिन माझा डबा अजून खोलला नाही. त्याच्यामध्ये पण चटणी खोबऱ्याची ती आम्ही संध्याकाळी खाणार. आता एक जण गेलाय मुताला. ठीक आहे आता थोडं लगेच झोपू. आता वाजलेत 1:45 झालेत आणि उद्या रात्री आपली ट्रेन पोहोचेल स्टेशनला जम्मू स्टेशनला. तर आजचा दिवस रात्र आज इथेच काढायचे. उद्याचा पण दिवस गाडीतच काढायची. ओके उद्या रात्री पोहोचणार आहे तिकडे. तर प्रवासाचाच व्हिडिओ मी बनवणार आहे. हा अपलोड करेल हा व्हिडिओ मी. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला जेव्हा कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे हे बघा सर्व काढून ठेवलं इथं. हे टिफिन सगळं भाकरी संपल्या. 2 ब्लँकेट दिलेत झोपायला कारण ते AC आहे समोरच आणि बिस्लरी घेतलं. क्वालिटी चांगली आहे आणि इथे आहे राजंदा झोपणार इथे आणि इथे मी झोपेल. रात्री तर आम्ही तर ब्लँकेट सोबत आणले नाही. आता यांनी ब्लँकेट वगैरे दिलेले आहेत. ब्लँकेट उशा पण एकदम कवरीवर गाऊन कवर वगैरे लावून मस्त उशी दिलेली आहे. टेन्शन नाही. पैसे टाकलेत म्हणजे वसूल आहे. वसूल केलेले आहेत पैसे. ठीक आहे तर चला व्हिडिओ आता बंद करतो. थोडं झोपतो आणि उठल्यावर तुमच्याशी बोलतो मित्रांनो. ठीक आहे ते गेले दोघे मग वॉशरूमला. मी झोपतो आणि भेटतो. नाहीतर मग संध्याकाळी उठले तुम्हाला भेटतो. हमारे ट्रेन में जो डिब्बे में सब ये देखते हैं सब है. जो भी कुछ चाहिए तो ये सब देखते हैं. आप क्या दारू मिलेगी. आप रहने के लिए जम्मू में हो. कंपनी में है क्या. सैलरी क्या आपको 12,000. चल 12,000 कुछ भी बोल रहे. कॉन्ट्रैक्ट 25-30 दिन रहेगा. अभी ये क्या कर रहे हैं. AC का लग रहा है. मतलब क्या काम क्या कर रहे थे आपका. चद्दर का. चद्दर और जो तकिया वगैरह सब उसको कवर डालना.
तकिया चद्दर कवर बेडिंग का और दुल्हा किधर हो? दुल्हा किधर हो? वो आते हैं दूध वाले लेके जाते हैं माल। आ गया। चलो हम भी अभी जम्मू तक है। माता रानी के बाजू चल। तो चलो गाईज, चला आपण आतमध्ये। इथं पूर्ण गरम, आतमध्ये AC इकडं, ठीक आहे। ये चल। कौन स्टेशन है? वापी। वापी, ये वापी स्टेशन है। वॉशरूमला काय चालू आहे काय माहिती। लाईटी बिटी घालून टाक, जाऊ दे। नॅपकिन पण आपल्याला भेटलेलं आहे, सोबत नॅपकिन पण देतात सगळं। आता आपण इथे झोपणार वरती। कोणा पहिल्या बघेल काय आहे ते। चला काही स्टेशन, वापी स्टेशन आलंय, आपण खाली जाऊन काहीतरी खायला घेऊ। ओके, वापी स्टेशन तुम्हाला दाखवतो तुम्ही। हाँ जनरल किधर है? आपको जनरल दिखा दो, रुको जरा। गर्दी देखो, गर्दी हे बघा मित्रांनो, गर्दी बघा किती आहे जनरलला। हे वापी स्टेशन आहे, ठीक आहे। आपण या डब्यातून जाणार आहे। जनरलला गर्दी बघा किती आहे, हे बघा चपाचेपी। चला मित्रांनो, पहिले आपण आतमध्ये जाऊ। चला, ही अवस्था बघा ना, हे बघा चपाचेपी बघ, चापा 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 एकामेकाला। झोप झालेली आताच, झोप झालेली आहे। झोपून उठले, वाजले 5:30। म्हातारे नको आणलाय, एखाद्या म्हातारे आहेत ना, काही काम फिट केलंय, नुसतं गोंगाट। झोपला अरे तो हे कुठे गेलाय? तो कुठे गेला काय माहिती। गाईज आता आलेला आहे अहमदाबाद, आणि आम्ही आता अहमदाबादला उतरतो, थोडा रिलॅक्स होतो आणि लगेच चढणार आहे। या माणसाला नाही घ्यायचं आपल्याला। अहमदाबाद स्टेशन आहे, आम्ही तिथे उतरणार आहोत। बघू ते पहिले कसं आहे स्टेशन। चाय प्यायची रे, चाय नाही पिलो ना जरा मजाच नाही वाटत। चाय ना पिऊन बघत असं वडापाव। गाईज मी उतरलो आता अहमदाबाद इथे। अहमदाबादला आम्ही उतरलोय, थोडं रिलॅक्स होतोय। तर चाय प्यायची, तर चाय वगैरे पिलो नाही, चाय पितो रा, ठीक आहे। आता इथून आम्ही डायरेक्ट परत बसणार, कारण उद्या आजची रात्र, उद्याचा पूर्ण दिवसभर ट्रेनमध्ये, आणि एन्जॉय चालू आहे। एन्जॉय करतो आता, थोडं चाय पिण्यासाठी बाहेर आलो, थोडं रिलॅक्स होतो, कारण आतमध्ये एवढं गार आहे ना, पूर्ण AC चिल्ड झालेली आहे, पूर्ण थंड थंड, त्याच्यामुळे थोडंसं बाहेर रिलॅक्स व्हायला आलो। हे बघा अहमदाबाद स्टेशन काय, अहमदाबाद जंक्शन। अहमदाबाद जंक्शन, चला पहिले काहीतरी घेऊ तिथे जाऊन, आणि मग तुम्हाला भेटतो मित्र। काही चाय पिऊन घेतोय, कारण आतमध्ये खूप थंडी आहे। चाय पितो पहिले, हा मस्त वाटतं राव, चहा पिलो ना जरा फ्रेश होतो, तलप येते चहाची। ठीक आहे, चाय पिऊन आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ। संध्याकाळी जेवणाची ऑर्डर पण दिलेली आहे ट्रेनमध्ये, बिर्याणी आहे, बिर्याणीची ऑर्डर दिली ना आपण। आता उतरलं जम्मूला, नाही जम्मू सॉरी, इथं अहमदाबादला। अहमदाबाद स्टेशन आहे, आम्ही आलो खूप पुढे, आणि इकडे पाठीमागे खूप भारी भारी स्टॉल आहेत। आम्ही आलो पुढे, एक स्वप्न पूर्ण होतंय, माता राणीचं दर्शनासाठी एक इच्छा होती, आज माझी पूर्ण होते मित्रामुळे। चहा भेटत नव्हता, टेन्शन आलं। उपवास होता, उपवास सोडला, कारण काय प्रवास लांबचा आहे, उपवास निघणार नाही। घरी आपण काही खाऊ शकतो, आणि प्रवासामध्ये काय नाही खाऊ, त्याच्यामुळे दुपारी उपवास सोडला मी।
तर संध्याकाळी मी ब्लॉग एंड करेल आणि रात्री लगेच अपलोड करणार आहे रात्रीच. कारण उद्याचा पण ब्लॉग मला बनवायचे, रेग्युलर ब्लॉग मला बनवायचे इकडचे, त्याच्यामुळे मी रात्रीच अपलोड करेल. जागरण झालं तरी चालेल पण रात्रीच अपलोड करेल. ब्लॉग बघायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. ठीक आहे. आणि तुम्हाला माताराणीचं दर्शन घ्यायचं असेल तर परवाचं मग ब्लॉग तुम्ही नक्की बघा. ठीक आहे मित्रांनो, तर चला मी चाय पितो आणि भेटतो तुम्हाला. तर काही जेवण झालं आताच, आम्ही जेवून घेतला. जेवायला बिर्याणी मागवली होती पार्सल आणि पुलाव होता. ठीक आहे. राईस मागवली होती आणि भाकरी होत्या आपल्या, खोबऱ्याची चटणी होती. जेवून घेतलं कारण तिथे व्हिडिओ करायला नाही भेटे जेवणाची, तर व्हिडिओ करून जेवून घेतलं आहे. आता झोपायची तयारी आहे, वाजलेले आहेत 9:30. थोडा व्हिडिओ एडिट करायचे, अपलोड पण करायचे. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ठीक आहे. व्हिडिओ इथे स्टॉप करतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय गाईज.